नमस्कार. लहान मुलं म्हणजे सतत काहीतरी नवीन जाणून घेण्याची उत्सुकता नाही का? त्यांचं जगच कुतूहलाने भरलेलं असतं. तर त्यांच्या ह्याच जिज्ञासेला एक छान मजेशीर वळण देण्यासाठी आज आपण मैत्री बालमनाशी मधली एक भन्नाट कृती बघणार आहोत. कृती क्रमांक 100. आपल्या आजूबाजूचे प्राणी आणि पक्षी. चला तर मग बघूया हा साधासा खेळ मुलांना किती काही शिकवून जातो. आणि बघा, याची सुरुवातच किती मस्त आहे, अगदी लहान मुलांच्या भाषेत. भो भो आणि चिव हे शब्द कानावर पडले की मुलं लगेचच उत्सुक होतात. त्यांना कळतं की अरे वा, हा काहीतरी खेळ आहे, अभ्यास वगैरे नाही. आणि मग काय, शिकण्याची तयारी आपोआपच होते. अगदी बरोबर. जसं की कुत्रा कसा आवाज करतो तो? बो बो. मुलांना तर प्राण्यांचे आवाज काढायला आणि त्यांची नक्कल करायला भारीच आवडतं. खरंय की नाही? आणि ती आपली चिमुकली चिमणी ती कशी करते? चिव चिव. हे असे सोपे ओळखीचे आवाज आहेत ना, तेच या कृतीला एका साध्या खेळापेक्षा खूप जास्त इंटरेस्टिंग बनवतात. बरं, तर मग ही कृती कशी करायची ते आपण व्यवस्थित समजून घेऊ. आधी बघूया साहित्य काय काय लागतं, मग वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसोबत ही कृती कशी करायची, यातून फायदे काय होतात. आणि हो, शेवटी पण एक छोटीशी गोष्ट आहे. चला तर मग तयारीला लागूया. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी काही खूप मोठी तयारी करायची नाहीये. सगळं साहित्य आपल्या घरात किंवा शाळेत अगदी सहज मिळण्यासारखंच आहे. तर आपल्याला काय काय हवंय? सगळ्यात आधी लागतील काही चित्र कार्ड्स, म्हणजे कुत्रा, मांजर, गाय, चिमणी, कावळा, पोपट असे आपले ओळखीचे प्राणी पक्षी. मग लागतील 2 साध्या टोपल्या किंवा बॉक्स. आणि हो, एक गंमत सांगू, जर हाताच्या कठपुतळ्या असतील ना, तर मग बघा, ही कृती अजूनच भारी होईल. आता या कृतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? ती आपण मुलांच्या वयानुसार बदलू शकतो. म्हणजे ती 3 वर्षांच्या मुलासाठी सोपी आहे आणि 6 वर्षांच्या मुलासाठी तेवढीच इंटरेस्टिंग. चला बघूया कसं ते. सगळ्यात आधी आपले छोटे दोस्त, म्हणजे 3 ते 4 वर्षांची मुलं. या वयात आपल्याला जास्त काही करायचं नाहीये. फक्त ओळख, नाव आणि आवाज एवढंच. हे बघा किती सोपं आहे. मुलांना छान अर्धवर्तुळात बसवायचं. मग एक एक कार्ड दाखवून विचारायचं, हे कोण आहे? आणि मग तो सगळ्यात आवडता प्रश्न, हा आवाज कसा करतो? आणि हो, बोलता बोलता त्यांना विचारायचं की त्यांच्या आजूबाजूला दुसरे कोणते प्राणी पक्षी दिसतात. आता थोडे मोठे म्हणजे 4 ते 5 वर्षांची मुलं. इथे आपण फक्त ओळख करून थांबणार नाही. आता एक स्टेप पुढे जायचंय. आपण त्यांना शिकवणार आहोत वर्गीकरण, म्हणजे सोप्या भाषेत गट करायला. आणि हे पण एकदम सोपं आणि मजेशीर आहे. मुलांसमोर 2 टोपल्या ठेवायच्या आणि त्यांना सांगायचं, चला आता एक खेळ खेळूया. जे जमिनीवर चालतात त्यांची कार्डं या टोपलीत टाका आणि जे आकाशात उडतात त्यांची कार्डं त्या दुसऱ्या टोपलीत. बघा, खेळता खेळता चालणारे प्राणी आणि उडणारे पक्षी, हा फरक ते स्वतःच शिकतात. किती छान आहे ना? आणि आता येतोय आपला सगळ्यात मोठा गट, 5 ते 6 वर्षांची मुलं. आतापर्यंत यांची विचार करायची ताकद बऱ्यापैकी वाढलेली असते. त्यामुळे आता फक्त ओळख किंवा गट करून नाही चालणार. आता आपण त्यांच्या बुद्धीला थोडी चालना देणार आहोत. इथे आपण मुलांना असे प्रश्न विचारू शकतो की, अरे, हे बघा, या कुत्र्याला किती पाय आहेत? 4. आणि ह्या चिमणीला 2. बरं, पक्ष्यांना उडायला कशामुळे जमतं? असे प्रश्न. मग कोण कुठे राहतं, हा मस्त खेळ खेळता येतो. सांगा बघू, माकड कुठे राहतं? झाडावर. आणि चिमणी? घरट्यात. बरोबर. आणि सगळ्यात शेवटी त्यांना त्यांच्या आवडत्या प्राण्याचं चित्र काढायला सांगायचं आणि त्याबद्दल एक वाक्य बोलायला सांगायचं. बस, ह्यातून त्यांची कल्पनाशक्ती पण वाढते. तर मग आता प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या खेळातनं मुलांना नक्की काय मिळतं? म्हणजे हा फक्त टाइमपास नाहीये. या साध्या दिसणाऱ्या कृतीमध्ये मुलांच्या विकासासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. मुख्यतः 4 गोष्टी होतात. पहिलं म्हणजे वर्गीकरण, म्हणजे वस्तूंचे गट करायला शिकतात, जो विज्ञानाचा पाया आहे. दुसरं, निरीक्षण शक्ती वाढते, म्हणजे ते फक्त प्राणी बघत नाहीत, तर त्याचे पाय, पंख यातला फरक ओळखतात. तिसरी गोष्ट म्हणजे पर्यावरणाची जाणीव, की अरे, आपल्या आजूबाजूला पण एक जग आहे. आणि चौथं, सगळ्यात महत्वाचं, त्यांची शब्दसंपत्ती वाढते. प्राणी, पक्षी, त्यांची घरं, आवाज, कितीतरी नवीन शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये ॲड होतात. तर मग आता तुम्हाला या कृतीबद्दल सगळं काही कळलेलं आहे. आता वेळ आहे ही कृती प्रत्यक्ष करून बघण्याची. बघितलत ना,
तयारी एकदम सोपी आहे आणि मुलांसोबतचा वेळ तर खूपच मजेत जाईल. सो आता तुमची पाळी. तर मग काय, मुलांसोबत त्यांच्याच विश्वात जाऊन आपल्या आजूबाजूच्या प्राणी पक्ष्यांशी त्यांची ओळख करून देण्यासाठी ही मस्त कृती नक्की करून बघणार ना? एक गोष्ट लक्षात ठेवा, यातून त्यांना जो आनंद मिळेल आणि ते जे काही शिकतील ना, ते कोणत्याही पुस्तकापेक्षा खूप जास्त महत्वाचं आणि कायम लक्षात राहणार असेल.